अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई कोर्टामध्ये धाव। बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अक्षयची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। आज तातडीची सुनावणी। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालात उलगडा। अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद। अक्षय शिंदेचा मृतदेह नातेवाईक आज सकाळी 11 वाजता कळवा रुग्णालयातून ताब्यात घेणार। बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार, अक्षय शिंदेच्या घरच्यांनी माहिती दिली। जागा वाटपाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बैठक। सुमारे 2.5 तास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांची शहांसोबत चर्चा। मराठा आंदोलन आणि कृषी मालाच्या दराचा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर सोडा, तुम्ही फक्त 10% मतदान वाढवा, अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। मराठवाड्यातल्या 30 जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी होतील हा विश्वास मनाशी बाळगा। भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अमित शहा यांचं वक्तव्य। ताकदीनं मैदानात उतरल्यास कोणीही आपलं वाकडं करू शकणार नाही, पुढे आपलाच विजय आहे, त्यामुळे ताकदीनं मैदानात उतरा, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। महाराष्ट्रामध्ये भाजप सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार। अमित शहा, गडकरी, फडणवीस आणि बावनकुळेंच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरं जाणार। नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आलेल्या पत्रकात उल्लेख। नेत्यांनीही बूथवर जाऊन काम करावं, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही। भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांचं नेत्यांना आवाहन। गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, शहांचा कार्यकर्त्यांनाही इशारा। भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा, नेत्यांनाही जबाबदारी सांभाळावी लागेल। भाजपच्या आढावा बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। अमित शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली, जे होईल ते समन्वयानं होईल, लवकरच निर्णय झालेला दिसेल, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस। आज नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन होणार। जागा वाटपाबाबत 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपासोबतच प्रचार आणि प्रसाराची रणनीतीही आखण्यात येणार। सध्या महाविकास आघाडीमधील 70% जागा वाटप पूर्ण, सूत्रांची माहिती। वर्ध्यामध्ये काँग्रेसची आढावा बैठक पार पडली। विधानसभा जिंकायची असेल तर अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचं बैठकीत आवाहन। विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात। या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल, रामदास आठवलेंची मागणी। 1 विधान परिषद आणि 2 महामंडळं मिळावीत अशीही मागणी केली। प्रकाश आंबेडकर सगळ्या जागा उभ्या करतात, पण त्यांच्या जागा निवडून येत नाहीत। त्यांनी इकडे तिकडे न जाता आता महायुतीसोबत यावं आणि विधानसभा लढवावी, आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर। परिवर्तन महाशक्तीचा 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा। परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सहभागी 6 पक्षांचा संयुक्त मेळावा होणार। एकनाथ रंगमंदिरामध्ये आयोजित या मेळाव्याला 6 पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज मुंबई दौऱ्यावर। जोगेश्वरीमध्ये ओवैसींची जाहीर सभा। गावकऱ्यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे उपचार घेण्यास तयार। रात्री उशिरा सलाईन लावलं। उपोषणादरम्यान जरांगेंनी सलाईन घेण्याची ही दुसरी वेळ। धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक दिसतंय, पुढच्या कॅबिनेटपर्यंत निर्णय होणं अपेक्षित। मात्र सरकार चुकलं तर धनगर घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा येवला मतदारसंघात। यावेळी मराठा बांधवांनी जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंना निवेदन दिलं। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सरकारला हिसका दाखवण्याची गरज। येवल्यातल्या सभेमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य, तर बदलापूर घटनेमध्ये शिक्षण संस्था दोषी असल्याचाही आरोप। 4 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली, लाखो तरुणांचे रोजगार गुजरातला गेले। दिल्लीतून आदेश आले की महाराष्ट्राचे वाघ नंदी बैल होतात। येवल्यातल्या सभेमध्ये अमोल कोल्हेंचा हल्लाबोल। पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून अजित पवारांविरोधात आंदोलनाची हाक। निधी वाटपात अजित पवारांनी अन्याय केल्याचा आरोप।
खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अशोक पवार, संग्राम थोपटे, संजय जगताप आंदोलनामध्ये सहभागी होणार। लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याप्रकरणी आमदार संजय जगताप यांच्याकडून मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित याचिका फेटाळली। याबाबत कारवाई करावी, जगताप यांची राज्यपालांकडे मागणी। गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ। प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 77,000 रुपयांवर। महाराष्ट्रामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज। राज्यभरामध्ये आज मुसळधारेचा अंदाज। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी, तर पुणे, रायगडसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार। उस्मानपुरा, मोमीनपुरा, मंत्रीनगर सारख्या भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तर शहरातले रस्तेही जलमय। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात दहशत। लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। औसालेंडी पुलावरून जाताना एक दुचाकीस्वार वाहून गेला, मात्र झाडाला अडकल्यानं जीव वाचला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस। पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका। 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी। विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस, रस्त्यांवर पाणी। गोंदियामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। पुजारीटोला धरणाचे 8 दरवाजे 2 फुटानं उघडले। 6,482 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील भुईबावडा घाटामध्ये पावसाचा रौद्र रूप। भुईबावडा आणि करूळ गावामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसाचं रौद्र रूप समोर। पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस। स्वारगेट, सिंहगड रोड, नवी पेठ परिसरात पाणी साचलं। पनवेलमधील पळसपे फाटा परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य। उड्डाणपुलावरच्या खड्ड्यांमुळे अपघात, टायर फुटण्याच्या घटनांमध्येही वाढ। 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार। सुखोई विमानाची चाचणी पंतप्रधानांसमोर होणार। सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी विमानतळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बीकेसी ते आरे मेट्रो सुरू होण्याची शक्यता। अश्विनी भिडेंची माहिती। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी। मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद। नाशिकमधील भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीम पार्कसाठी 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता। पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये मान्यता। रामलीला मंडळांना महापालिकेची परवानगी 1 खिडकी पद्धतीने देणार। अग्निशमन दल शुल्क माफ। गणेशोत्सव मंडळांप्रमाणे रामलीला मंडळांना सलग 5 वर्षांसाठी आयोजन करण्याची परवानगी। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा 60 फूट उंच पुतळा उभारणार। राज्य सरकारनं निविदा काढली। पुढचे 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्यात येणार असून 10 वर्ष पुतळ्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराशीच असेल। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची स्वच्छता। 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांचं साताऱ्यामध्ये स्मारक उभारणार। केंडबे येथील त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागामध्ये पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार। त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार, तर काही ठिकाणी अंशतः पाणी पुरवठा खंडित। बुलढाण्याच्या खामगावमध्ये श्रीहरी लॉनला भीषण आग। लॉनमध्ये अनेक एलपीजी सिलेंडर असल्यानं धोका वाढला। परिसरात नागरी वस्ती असल्यानं भीतीचं वातावरण। शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक। राज्यभरातील 22 शिक्षक संघटनांचं आज सामूहिक रजा आंदोलन।
आपल्या विविध मागण्यांसाठी संगणक परिचालकांचा मोर्चा कोर्ट नाका परिसरामध्ये पोलिसांनी हा मोर्चा रोखला। सुमारे 29,000 ग्रामपंचायतीमधील कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी। वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन 2 दिवसांपासून सुरू आहे। गावपाड्यातील आदिवासी समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्यानं आंदोलनाची हाक। भांडूपमध्ये मोबाईल टॉर्चच्या उजेडात प्रसूती करताना गर्भवती महिलेचा मृत्यू। संबंधित प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल। प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश। नालासोपाऱ्यामध्ये 22 वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार। असोळे पोलीस ठाण्यामध्ये दाखल। गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त। उशिरा गेट उघडल्यामुळे रुग्णाला दाखल करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची वॉचमनला मारहाण। तर रुग्णालयाच्या स्टाफकडूनही मारहाण करणाऱ्यांच्या वाहनाची तोडफोड। मीरा रोडच्या लाईफलाईन रुग्णालयातली घटना। 300 कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षाला वृंदावनमधून अटक। गेल्या 1.5 वर्षांपासून बबन शिंदे फरार होता। अकोल्यामध्ये ईदच्या मिरवणुकीत दहशतवाद्यांचे पोस्टर झळकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर। 19 सप्टेंबरला शहरामध्ये ही रॅली काढण्यात आली। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल। अकोल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकासह बाळापूर न्यायालयातील एका क्लार्कला 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। एका हॉटेल चालकालाही एसीबीने अटक केली आहे। अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। नाशिकच्या त्र्यंबक रोड पिनॅकल मॉल जवळ शिवशाही आणि काही वाहनांचा भीषण अपघात। अपघातामध्ये 2 दुचाकींचा चक्काचूर। एक महिला गंभीर जखमी। रस्त्यावर नागरिकांची गर्दी। मालेगावच्या कळवाडी फाट्यावरती काटेरी झुडपात पुरुष अर्भक सापडलं। स्थानिक दाम्पत्यानं बाळाला कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। बाळाचे प्राण वाचले। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव परिसरात बिबट्या दिसला। शेतवस्तीच्या एका सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालाय। बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिला जखमी। मनीषा शिंदे असं जखमी महिलेचं नाव। जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ इथली घटना। मोटरसायकलवरून जात असताना बिबट्यानं हल्ला केला। 19 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईमध्ये होणार। आयनॉक्स, पीव्हीआर आणि रिगल या चित्रपटगृहांमध्ये महोत्सवाचं आयोजन। 50हून अधिक भाषांमधले 110 चित्रपट दाखवले जाणार। सीए आणलं, काश्मीरमधून 370 हटवलं। आता वक्फचा कायदा पुढच्या अधिवेशनात पारित करू। वक्फ बोर्डाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य। दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नवं मुख्यालय। 12 मजली इमारतीचे 3 टॉवर, रुग्णालय, पार्किंगसह इतर गोष्टींचा समावेश। मुख्यालयाचं काम जवळपास पूर्ण। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेसचे तारिक हमीद करारा आणि भाजपच्या रवींद्र रैनांसह 339 जणांचं भवितव्य पणाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।